राजवाडे काय झालं? बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? कसा? सॉरी पण मला तातडीने निघायला लागेल. आजी, स्वानंदी मॅडमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. चला. हो हो, जा तुम्ही. पाहुण्यांना आम्ही बघतो. जा. समर प्लीज, म्हणजे तू थांबशील का? तू थांबायला हवंस ना. तसं एरवी मी काही बोलले नसते, पण अंशुमनच्या वडिलांच्या जागी कुणी नाहीये ना, म्हणून थांबशील का प्लीज? अगं असं काय करते? स्वानंदीला सोबत नको का कुणी? हो काकू काकू बरोबर बोलतायत. तुम्ही थांबा, पण मला निघावं लागेल लगेच. तुम्ही थांबा. सॉरी, पण मला काय होतंय कळवा. आणि तुम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलला घेऊन जा. मी तिथे फोन करून ठेवतो. ओके ओके, मला कळवत राहा. मी कळवते. हां? सॉरी मी घेते. अंशुमन, अरे पाहुणे वाट बघतायत. जा चेंज करून ये जा पटकन. बाबा 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 उठा ना, मी आले. बापरे, कायच कोणी फोन केलाय का ॲम्ब्युलन्सला? त्यांचा चालताना तोल गेला वाटतं. तोल जाताना एवढं लागतं का? कधी केवढं रक्त पडलंय तिथे? बाबा बाबा, हॅलो. अंशु, ये बाळा ये, आपली बसायला दे. अरे तुझी वाट बघतायत ते. तर हा आमचा अंशू सीए ची तयारी करतोय बरं का. अजूनही बरंच काही काही करतो. आणि हो, विशेष म्हणजे बॉक्सिंगची आवड आहे. अंशू, ही अनुष्का. बघा, तुमची नावही इतकी छान दिसतात एकत्र. अंशुमन, अनुष्का. अनुष्का, अंशुमन ना. आणि अंशू, अनुष्का लिटरेचर शिकलीये. हाय. नमस्कार कर बाळा. नमस्कार. सुखी राहा. अंशुमन असा शांतच आहे वाटतं. हो, खूप शांत आणि खूप लाजाळू आहे तो. एक्सक्यूज मी एक फोन करून येतो. अरे तुम्ही घ्या ना, तुम्ही काहीच खात नाही आहात. आमच्याकडे खाण्यापिण्याचे खूप लाड होतात. सगळेच खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. आणि बघा ना, भरपूर स्टाफ आहे, त्याच्यामुळे खाण्यापिण्याचं अगदी मज्जा असते आमच्याकडे. आणि हां, तुझ्यासाठी, तू डाएट करत असशील तर डाएटसाठी पण स्पेशल चार्ट असतो आमच्याकडे ना अंशू. लाजतोय तो. हा डॉक्टर, नमस्कार. मी समर राजवाडे. नाही मी ठीक आहे डॉक्टर. माझ्या सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झालाय, तर ते आता हॉस्पिटलला येतील. आणि माझी बायको स्वानंदी मॅडम पण बरोबर असतील. तर प्लीज जरा ट्रीटमेंट त्यांची लवकर सुरू करा आणि त्यांची काळजी घ्या. आणि मी पोचतोच आहे. हां, येस. थँक्यू. अजून काय आवडतं ग तुला? मला पेंटिंग, स्केचिंग, अब्रॉडिंग करायला खूप आवडतं. अरे वा, म्हणजे अगदी कलाकार आहे तुमची मुलगी. आमच्या अंशूचा ना कलेशी काही संबंध नाही. अगं तुला शिकवायला गेलं त्याला. मी काय म्हणते, अनुष्काला आणि अंशुमनला एकदा आपापसात बोलू दे ना. म्हणजे त्यांनी ठरवलं की आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. काय हो, माझी काही हरकत नाही. अंशू,
जा अनुष्काला आपलं घर दाखव. प्लीज कम. जोडा अगदी छान शोभतोय नाही. एकमेकांची पसंती झाली तर पुढची बोलणी करून घेऊ. काय म्हणताय? हो हो अगदी काहीच प्रॉब्लेम नाही. गुरुजी पण आहेतच. मी तर म्हणते आजच आपण ठरवूनच टाकू ना सगळं. हो की नाही आई? मला तर अगदी आवडेलच. काय गुरुजी? हो. हा स्वानंदी, काय ग काय झालं? आई ग, तुमच्याकडेच आहेत ना ते? काय का तमाशा वगैरे झालाय का ग? बापरे, सामावून घे बाई. माहिती आहेत ना तुला तुमची ती मल्लिका ताई आणि त्या बाकीचे त्यांचे सगळे नग कसे आहेत ते सामावून घे. बाबांना तिकडेच आहेत ना ते. खूप वेळ झाला ना ते आले नाही आहेत ना, म्हणून म्हटलं. आई आई ऐक ना जरा शांतपणे. बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. का का काय काय झालं? बाबांना हॉस्पिटलमध्ये का? बाबांना काही झालंय का? ते बरे आहेत ना? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते? मी लोकेशन पाठवते तुला. हा, मी आले मी पोचते. बाकी घर खूप छान आहे तुमचं. म्हणजे बाहेरचे लोक असे विचार करतात की राजवाडे कसे राहत असतील. आम्ही तर खूप नशीबवान आहोत. आम्हाला आतून बघायला मिळालं. तुम्हाला वाटतं ना एवढं काही नाही. आमचं म्हणजे कसं आहे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. हो की नाही आई? हो, तुमची साधी राहणी आणि इतरांच्या साध्या राहणीत खूप फरक आहे. तसं आम्ही आमच्या अनुष्काला सुद्धा लाडाकोडात वाढवलंय. तिचे सगळे हट्ट पुरवतो आम्ही. तिच्या तोंडातून काही शब्द निघायचा अवकाश आणि लगेच तिच्या समोर ते हजर. काय आहे, एकुलती एक आहे ना. तशी ती फार काही हट्ट करतच नाही म्हणा. फार समजूतदार आणि शांत आहे माझी मुलगी. पण आम्हीच जरा तिचे लाड करतो. एकुलती एक आहे ना. अहो, मागच्याच महिन्यात ह्यांनी तिला स्पोर्ट्स कार घेऊन दिली आणि आता 15 दिवसापूर्वी स्वित्झर्लंड फिरून आली आहे. खरं सांगू का, आम्ही तिला अगदी राजकन्येसारखं ठेवलंय. मी अगदीच समजू शकते हो. मी ही 2 मुलींची आई आहे. या बाबतीत ना तुम्ही अजिबात चिंता करू नका. अनुष्का इथे आली ना म्हणजे आमची 3री मुलगी. आमच्या घरात सगळ्याच मुलींना आम्ही अतिशय प्रेमाने वागवतो.